गणपती बाप्पा मोरया, देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच देवापुढे प्रार्थना। नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचांगानुसार चतुर्थी ही 29 जानेवारी 2024 असणार आहे। ह्या चतुर्थीला लंबोदर चतुर्थी असं म्हणतात। संकष्टी चतुर्थीची तिथी सकाळी 6:11 पासून चालू होणार असून 30 जानेवारीला सकाळी 8:54 पर्यंत असणार आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावर लवकर उठायचं आहे। आपलं स्नान वगैरे आटपून घ्यायचं। सकाळची नित्य कामे आपल्याला लवकर करून घ्यायची आहे आणि यानंतर सकाळी सकाळी आपल्याला देवपूजा करायची आहे। देवपूजा तुम्ही करून घ्या। पौष महिना चालू आहे। पौष महिना चालू असल्यामुळे तुम्ही सकाळी सूर्याला अर्घ्य देऊ शकतात। तीळ मिश्रित पाण्याने तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या। नंतर देवाची छान पूजा करा। देवांना जेव्हा तुम्ही स्नान घालणार आहात त्यावेळेस तुम्ही ह्या पाण्यामध्ये थोडंसं तीळ टाकून शकतात। ह्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालायचं आहे। त्याचबरोबर बघा, सोमवार आलेला आहे आणि सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही शिवलिंगाची देखील पूजा ही छान करायचं आहे। शिवलिंगाला तुम्ही अभिषेक घालू शकतात। गणपती बाप्पांचे पिता हे भगवान शंकर होते। त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान शंकराची पिंडीची देखील पूजा करायची आहे। त्यांना तुम्ही एक बेलाचं पान अर्पण करू शकतात। ओम नमः शिवाय हा मंत्राचा जाप करत भगवान शंकराची पूजा तुम्हाला करायची आहे। तेच आहे। नंतर बघा, आपल्याला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांची देखील पंचोपचारी पूजा करायची आहे। आपण दररोज देवांची पूजा ही करत असतो, परंतु संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांची ही पूजा व्यवस्थित पद्धतीने करायची आहे। आता म्हणजे काय करायचं तर बघा, आपल्याला गणपती बाप्पांना पाण्याने, पंचामृत आणि दुधाने अभिषेक घालायचा आहे। पंचामृत नसेल तर साध्या पाण्याने अभिषेक घालता तरी चालेल। संकष्टी चतुर्थी ही महिन्यातून एकदा येत असते आणि आपण महिन्यातून एकदा गणपती बाप्पांची हे विशेष सेवा करत असतो। तर मित्रांनो, त्यामुळे ह्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांचं पाण्याने अभिषेक घालायचं आहे। अभिषेक घालत असताना आता गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष पाठन करायचं आहे। जर मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ते श्रवण करत आपण बाप्पांचं पाण्याने पंचामृत अभिषेक घालायचं आहे। जर गणपती अथर्व शीर्ष म्हणायला नसेल, तुम्ही साधा सोपा मंत्र ओम गणपते नमः, श्री गणेशाय नमः, शिवाय गणेशाय नमः ह्या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांची तुम्ही स्नान घालू शकतात। आता गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर त्यांना कोरड्या कपड्यांनी छान पुसून घ्यायचं। आता मित्रांनो, तुम्ही गणपती बाप्पांची पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील करू शकतात। तर मित्रांनो, तुम्ही हे वेगळी पूजा पाठावर मांडून घ्यायची गरज नाही। तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही तिथेच करू शकतात। देवघर तुमच्या छोटा असेल तर तुम्ही बघा, वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा वेगळी मांडू शकतात। गणपती स्नान घालून झाल्यानंतर हळदी कुंकू, अष्टगंध किंवा चंदन असेल तर चंदन तुम्हाला त्यांना लावायचं आहे। त्यानंतर फूल अक्षदा अर्पण करायचे आहे। जास्वंदाचे फूल तुम्हाला मिळालं तर, लाल जास्वंद फूल तुम्हाला मिळालं होतं तर ते तुम्ही त्यांना आवर्जून अर्पण करा। दुर्वा अर्पण करा। गूळ खोबऱ्यांचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। शक्य झालंच तर मोदक तुम्ही बनवू शकतात। ह्या दिवशी जर का तुम्हाला उपास असेल तर तुम्ही उपास हा दिवसभर करायचा आहे। संध्याकाळी चंद्रदर्शन घेऊन तुम्हाला हा गणपती बाप्पांचा उपास सोडायचा असतो। तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे। आता यानंतर तुम्ही दिवसभरात तुम्हाला शक्य होईल तेव्हा गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं अथर्व पाठन 108 वेळा ओम विघ्नहर्ताय नमः, श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचा जाप तुम्ही करू शकतात। तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, घराच्या प्रगतीसाठी काही सेवा उपाय करायचे असेल तर तेही देखील तुम्ही एक दिवसभरात केव्हाही करू शकतात। तर मित्रांनो, त्याचप्रमाणे काही उपाय आपण कधी कसे करायचे याविषयी ह्या व्हिडिओमध्ये आपण देखील पाहू शकतात। आता सकाळी या पद्धतीने आपल्या पूजा झाल्यानंतर बाकीचे देवांची देखील पूजा करून घ्यायची आहे। त्यांना देखील आपल्याला फूल अर्पण करायचं आहे। धूप दीप दाखवून घ्यायचं आहे। यानंतर बघा, आपल्याला ह्या दिवशी ही वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याचबरोबर पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे। पौष महिन्यात तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, तिळाला खूप महत्त्व आहे। ह्या महिन्यात तीळ दान, तिळाचे सेवन या गोष्टी केल्याने जातात। त्यामुळे आपण बघा,
बाकीच्या देवी देवतांना जसं कुंकू आणि कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांचं करू शकतात. तुम्ही ह्या दिवशी गणपती बाप्पांचं कुंकुवार्चन करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, ह्या दिवशी तुम्ही ह्या महिन्यात तिळाचं महत्त्व असल्यामुळे तुम्ही तिळाने गणपती बाप्पांना अर्चन करू शकतात. गणपती बाप्पांना एका तांब्याच्या प्लेटमध्ये घ्या, एक वाटी तीळ घ्या, पांढरे तीळ घ्या आणि जसा आपण देवीला कुंकुवाने अर्चन करतो, देवीचा पायापासून ते मस्तकपर्यंत आपण कुंकुम वाहतो, त्याचप्रमाणे आपल्यालाही तीळ अर्पण करायचं आहे. आपल्याला गणपती बाप्पांच्या पायापासून ते मस्तकापर्यंत अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला जर का असं जमत नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या डोक्यावरून हे तीळ अर्पण करू शकतात. आणि हे अर्पण करत असताना तुम्हाला ओम गणपते नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच काय, गणपती बाप्पांचे नामस्मरण तुम्हाला तिळाने अर्चन करायचं आहे. ही सेवा देखील तुम्ही ह्या महिन्यात करू शकतात. बघा, आपण प्रत्येक महिन्यात प्रत्येक विशिष्ट दिवशी आपण देवीला कुंकुवाने अर्चन करत असतो. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीला देखील आपण शुक्रवारी गुरुवारी तांदळाने अर्चन करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या महिन्यातल्या संक्रांत असल्यामुळे ह्या महिन्यात आपल्याला गणपती बाप्पांना तिळाचे अर्चन करायचं आहे. बघा, ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हे करा आणि यानंतर ही तीळ तुम्ही तुमच्या जीवनात किंवा तुम्ही ते प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात. त्याचबरोबर बघा, चतुर्थीचा आपला सर्वांना उपास असतो. आता ज्यांनी उपास केला असेल त्यांनी नैवेद्यामान गणपती बाप्पांना गूळ खोबरं ठेवा किंवा एखादं फळ तुम्ही ठेवू शकतात. यानंतर तुम्हाला दिवसभर उपास करायचा आहे आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल त्यावेळेस तुम्हाला चंद्राला अर्घ देऊन तुम्हाला उपास सोडायचा आहे. आता बघा, चंद्रचा टायमिंग काय आहे तर चंद्र उदयाचा टायमिंग संध्याकाळी 9:22 आहे. तुम्ही 9:22 चंद्राला अर्घ देऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही सकाळी एका छोट्या तांब्यामध्ये एक तांब्याभर पाणी भरून ठेवून ते झाकून ठेवू शकतात आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ देणार आहात तेव्हा तुम्ही हे पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका, थोडंसं अक्षदा टाका आणि तुम्ही ते संध्याकाळी 9:22 चंद्राला अर्घ देत असताना ह्या मंत्राचा जाप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचा उपास सोडायचा आहे. बघा, चंद्राला अर्घ दिल्यामुळे आपल्याला आजार या कुंडलीत पत्रिकेत चंद्रग्रह हा कमजोर असेल तर बघा तो मजबूत होण्यास मदत होतो. अशा पद्धतीने आपल्याला हा संकष्टी चतुर्थीला पूजाविधी करायची आहे. तर मित्रांनो, संकष्टी चतुर्थी लंबोदर चतुर्थी असं देखील म्हणतात. ह्याचप्रमाणे तिळगुळ चतुर्थी असं देखील म्हणतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही साधा सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करू शकतात. शक्य झालंच तर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात. दिवसभरात गणपती बाप्पांचं अथर्वशीर्षाचं पठण करू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच देवापुढे प्रार्थना. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.